भीषण अपघात, सहलीला जाताना काळाची झडप, नियंत्रण सुटल्याने बस उलटली, एका विद्यार्थिनीचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी. नागपूर. शालेय विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणारी बस नियंत्रणाबाहेर जाऊन उलटली. या अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नागपूरच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. हिंगणा पोलीस ठाणे हद्दीतील अमरावती रोडवरील देवरी पेंढरी गावाजवळ सकाळी 8 वाजता हा अपघात झाला. अपघात झालेल्या या बसमध्ये नागपूर येथील सरस्वती शाळेतील विद्यार्थी होते. सकाळी नेहमीप्रमाणे खाजगी शाळेमध्ये शिकणारी मुले बसने घराबाहेर पडली. दरम्यान नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पोलीस ठाण्याअंतर्गत अमरावती रोडवरील देवरी पेंढरी गावाजवळ चालकाचे स्कूल व्हॅनवरील नियंत्रण सुटले आणि बस नियंत्रणाबाहेर जाऊन उलटली. या अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला तर बसमध्ये प्रवास करणारी अनेक मुले जखमी झाली. तात्काळ स्थानिक नागरिक मदतीसाठी पोहोचले आणि सर्व जखमी विद्यार्थ्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार वर्धा जिल्ह्यातील बोरधनकडे जात असलेल्या सरस्वती शाळेतील विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात झाला. पेंढरी गावाजवळ बस अपघातात उलटली आणि या दुर्घटनेत एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. सकाळी 5 बसांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवास सुरू होता. त्यात 4 बस पुढे निघाल्या तर शेवटच्या बसचा चालकाचं नियंत्रण सुटून बस उलटली, ज्यामुळे बसमधील अनेक विद्यार्थी जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी त्वरित मदत केली आणि जखमी विद्यार्थ्यांना नागपूरमधील मिहाण येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये काही विद्यार्थ्यांची स्थिती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताच हिंगणा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू केले. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू होते. अधिक तपास केला जात आहे. या घटनेनं शालेय बसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शाळांना आणि स्थानिक प्रशासनाला शालेय वाहतूक सुरक्षा अधिक चोख करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुढे योग्य उपाययोजना घेणे अत्यंत आवश्यक आहे. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9 नागपूर.